नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रुबी उनियाल, मानसशास्त्र विभाग प्रमुख KTHM कॉलेज. आज आपण जो आपला S4चा पेपर आहे, सायकोलॉजी प्रॅक्टिकल टेस्ट अँड एक्सपेरिमेंट्स याचा सिलॅबस म्हणजेच अभ्यासक्रम सविस्तर बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी रुबी उनियाल, विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. आज कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्वाभाविकरित्या लेक्चर न घेता ऑनलाईन लेक्चर घेण्याची वेळ आलेली आहे. तरी आपण सर्वांनी या परिस्थितीचा एक संधी म्हणून लाभ घ्यावा. जसे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे असतात, तसेच या ऑनलाईन लेक्चरचं सोनं कसं करता येईल हे आपल्या मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना शिकवायची गरज नाही याची मला खात्री आहे. या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे आणि आपले ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले आहे याची मला जाणीव आहे. आज एक खूप मोठ्या कालावधीनंतर आपण इथे भेटत आहोत याचा जितका आनंद मला होत आहे तेवढाच आपण सर्वांनाही होत असेल. आपल्या अभ्यास विषयाची सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आपला जो सिलॅबस आहे तो आधी सविस्तर समजून घेऊया. तर आपला हा जो TYBAचा सिलॅबस आहे तो ॲन्युअल पॅटर्न आहे, म्हणजेच की 80-20 पॅटर्न. आता हे मी का सांगू इच्छिते, कारण आपलेच FY किंवा SYचे स्टुडंट्स जर आपल्याला माहीत असेल तर 2019 सालीपासून पुणे विद्यापीठात आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि सेमिस्टर पॅटर्न हे सुरू केलेलं आहे. पण ॲन्युअल पॅटर्नची तुमची ही बॅच शेवटची बॅच असणार आहे. तर 80-20 पॅटर्नचा अर्थ आपल्या सगळ्यांना चांगलाच माहिती आहे की 6 महिन्यानंतर आपली टर्म परीक्षा होते जी 60 मार्काची असते आणि नंतर त्याचेच गुण आपल्याला 20 पैकी कन्वर्ट केले जातात. त्याच प्रकारे वर्षाच्या शेवटी सगळा सिलॅबस जो असतो त्याची संपूर्ण एक परीक्षा होत असते जी 80 मार्कांची असते. सो जो फायनल निकाल लागतो तो हे 80 आणि ते 20 गुण मिळून 100 गुणांचा आपला फायनल रिझल्ट लागतो. पण आपण आज S4चा पेपर बघणार आहोत. तर S4च्या बाबतीत टर्म परीक्षा ही होणार नाही. डायरेक्टली आपल्याला वर्षाच्या शेवटी पूर्ण 100 मार्क्सची परीक्षा होणार आहे. आता आपण हा जो सिलॅबस आहे तो बघूया. तर SYमध्ये जसं आपले 3 पेपर्स होते स्पेशलला, G2, S1 आणि S2, त्याच प्रकारे आता आपल्याला 3 स्पेशलचे पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये G3, S3 आणि S4. सो जो आपला G3चा पेपर आहे जनरल, तो आहे इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, म्हणजेच औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र. त्याच्यानंतर S3चा जो पेपर आहे सायंटिफिक रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजी, म्हणजेच शास्त्रीय संशोधन व प्रायोगिक मानसशास्त्र. आणि तिसरा जो पेपर आहे S4 तो आहे सायकोलॉजी प्रॅक्टिकल्स टेस्ट अँड एक्सपेरिमेंट्स. तर जसं मी अगोदर सांगितलं की टर्मेंटमध्ये G3 आणि S3 याचा थिअरी पेपर होईलच, पण जो S4 आहे त्याचा पेपर होणार नाही. म्हणजेच की ज्या वेळेला बाकीच्या विद्यार्थ्यांना टर्मेंटमध्ये 6 विषयांची परीक्षा द्यावी लागेल, तर सायकोलॉजी आणि जॉग्रफीचे जे मुलं असतात त्यांची 5च विषयांची परीक्षा होते. आणि आपला जो S4चा पेपर आहे तो शेवटी फायनलच्या वेळेला 100 मार्काची त्याच्यावर परीक्षा घेतली जाईल. आता आज आपण हा जो S4चा पेपर आहे तसा तर हा प्रॅक्टिकलचा पेपर आहे आणि ज्या वेळेला आपण नॉर्मल कॉलेजमध्ये येऊन अटेंड कराल त्यावेळेलाच आपल्याला बरेचसे प्रॅक्टिकल्स करता येणार आहेत. पण त्याचे काही भाग आहेत जिथे थोडीफार थिअरी आहे ती आपण ह्या ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आता जो आपला प्रॅक्टिकलचा पेपर आहे सायकोलॉजी प्रॅक्टिकल्स टेस्ट अँड एक्सपेरिमेंट्स, ह्याच्यात बेसिकली 4 भाग आहेत. सेक्शन A स्टॅटिस्टिक्स, सेक्शन B टेस्ट्स, सेक्शन C ग्रुप टेस्टिंग प्रोजेक्ट किंवा स्टडी टूर
आणि सेक्शन डी जो आहे तो आहे एक्सपेरिमेंट्स. आता हा जो सायकोलॉजी प्रॅक्टिकलचा पेपर आहे ह्याचे काही ऑब्जेक्टिव्स आहेत किंवा उद्दिष्ट आहेत. तर बेसिकली ह्याचे उद्दिष्ट असं आहे की जे विद्यार्थी आहे त्यांना थोडंफार स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट्स काय आहे ती कळायला पाहिजे. आणि आपण एखादा छोटा मायनर रिसर्च घेतला एक छोट्याशा सॅम्पलवर, तर त्याच्यावर काय स्टॅटिस्टिकल मेथड्स अप्लाय करता येऊ शकतील, त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस कसं करू शकता, किंवा प्राप्तांकाचे आपण त्याच्यावरनं काही निष्कर्ष काढू शकता का, याची एक तोंड ओळख व्हावी म्हणून हा स्टॅटिस्टिक्सचा भाग इथे आहे. त्याच्यानंतर जो सेक्शन आहे तो आहे टेस्ट. त्याच्यामध्ये काही मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल आपण बघणार आहोत. नंतर ग्रुप टेस्टिंग किंवा स्टडी टूर किंवा प्रोजेक्ट हा एक पार्ट आहे. आणि लास्टली आहे एक्सपेरिमेंट्स. आता सर्वप्रथम आपण बघूया की स्टॅटिस्टिक्स हा जो पेपर आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे. सो इट इज टू एक्वेंट द स्टुडंट्स विथ द बेसिक स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट्स. म्हणजेच की संख्याशास्त्राचे काही बेसिक कन्सेप्ट्स, बेसिक संकल्पना जी आहेत ती मुलांना समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांना छोटे छोटे स्टॅटिस्टिक्सचे प्रॉब्लेम्स सॉल्व करता यायला पाहिजे. आता मानसशास्त्रीय संशोधनात संख्याशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र आहे. संशोधनासाठी मिळालेल्या माहितीचे शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करावे लागते हे आपल्याला माहीत आहे. याविषयी विश्लेषणासाठी संख्याशास्त्राची गरज असते. या शास्त्राचे स्वरूप काय, संशोधनात त्याचा उपयोग काय, कशा प्रकारे केला जातो, संख्याशास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय, प्राप्तांकाचे आलेखात्मक मांडणी ती कशी करावी, याची चर्चा आपण इथे बघणार आहोत. सांख्यिकी या विषयाचा अभ्यास करताना आपल्यासमोर स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय असा प्रश्न सहज निर्माण होतो. सांख्यिकी या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मुळात स्टॅटिस्टिक्स या शब्दाचे भाषांतर म्हणून संख्याशास्त्र हा शब्द वापरतात. अगदी त्याच अर्थाने सांख्यिकी या शब्दाचा वापर होतो. सांख्यिकी म्हणजे संख्या किंवा अंकांच्या आधारे माहिती गोळा करणे व तिचे संकलन करून वर्गीकरण करणे. उदाहरणार्थ, वर्गात हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, गैरहजर असणाऱ्या कामगारांची संख्या, समस्या निराकरण करताना झालेल्या चुका इत्यादी माहिती देणे किंवा घेणे म्हणजे सांख्यिकीचा वापर होय. सांख्यिकी म्हणजे गणिताची एक प्रगत शाखा समजून त्याचा उपयोग प्रदत्त संकलन किंवा प्रदत्त विश्लेषण, प्रदत्ताच्या आधारे भविष्यकथन म्हणजेच प्रेडिक्शन ह्यासाठी पण उपयोगी ठरते. वस्तुस्थितीचे सांख्यिकी वर्णन ह्या अर्थाने सुद्धा सांख्यिकीचा वापर होतो. आता काही टॉपिक्स आहेत ते आपण नंतर बघूया की ह्याच्यात काय काय कव्हर होईल. नेक्स्ट पार्ट जो आपला आहे तो आहे टेस्ट्स, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की मानसशास्त्रीय चाचण्या. आता मानसशास्त्रीय मापनासाठी विविध प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. इतर सामाजिक शास्त्रातील मापनाच्या तुलनेत मानसशास्त्रीय चाचण्या अधिक वस्तुनिष्ठ असतात. त्याचप्रमाणे त्या प्रमाणित केलेल्या असतात. म्हणजेच ह्या सगळ्या ज्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत ते स्टँडर्डाइज्ड असतात. आपल्याला माहीत आहे की चाचण्या प्रमाणित करण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते आणि चाचण्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती आहे. जसं की क्षमता चाचणी म्हणजेच ॲबिलिटी टेस्ट, अपेक्षा दॅट इज एक्सपेक्टेशन, मतं ओपिनियन्स, संपादन चाचणी अचीवमेंट टेस्ट, पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी, आणि सर्वात पॉप्युलर किंवा फेमस जी आहे ती आहे IQ टेस्टिंग, इंटेलिजन्स टेस्ट. हे सगळ्यांना माहितीच आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या चाचण्या आपण वापरतो. तर स्टुडंट्सला हे सगळ्या चाचण्या ज्या आहेत किंवा सायकोलॉजिकल टेस्ट आहे त्या कशा ॲडमिनिस्टर करायचं, त्याचं स्कोरिंग कशी करायची, आणि स्कोरिंग झाल्यानंतर ते जे प्राप्तांक आहेत त्याचं इंटरप्रिटेशन करणे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना यावे ह्यासाठी आपल्याला ह्या विषयामध्ये किंवा ह्या भागामध्ये आपल्याला 8 वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या वेगवेगळ्या सब्जेक्ट्सला डिपार्टमेंटमध्ये आपल्या लॅबमध्ये आणून त्यांच्यावर ह्या टेस्ट ॲडमिनिस्टर कराव्या लागतील. त्याचे काही डिटेल्स इथे दिलेले आहे. जसं काय जनरल अँड स्पेशल ॲबिलिटी टेस्टिंग
आता विद्यापीठाच्या सिलॅबसमध्ये आपल्या लक्षात येईल का खाली 4, 5, 6 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी एनी 2 करायचे आहेत. देन पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच व्यक्तिमत्वाची चाचणी, तर त्याच्यात बरेचसे प्रकार आहेत. काही वर्बल टेस्ट असतात, काही नॉन वर्बल असतात. तर ह्या सगळ्या प्रकारच्या चाचण्यांशी आपली ओळख व्हावी, तर त्याच्यापैकी आपल्याला एनी 3 टेस्ट सोडवायचे आहेत. देन ॲडजस्टमेंट चाचणी, त्याच्यात कोणतीही एक, ॲटिट्यूड टेस्ट आणि व्हॅल्यू टेस्ट या दोघांची एक टाईप्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या सेमिस्टरमध्ये किंवा ह्या सिलेबसमध्ये आपल्याला टोटल 8 टेस्ट्स ह्या वेगवेगळ्या लोकांवर ॲडमिनिस्टर करायच्या आहेत. याच्यानंतर जो भाग आहे सेक्शन सी, तो म्हणजे ग्रुप टेस्टिंग किंवा प्रोजेक्ट किंवा स्टडी टूर, असे ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. तर ग्रुप टेस्टिंग म्हणजे काय आहे की आणि स्टुडंट्स आपल्या सोयीनुसार आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये अलाउ करतो की ज्या स्टुडंट्सला ग्रुप टेस्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे, काही स्टुडंट्स ते घेऊ शकतात. काहींना रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तर ते प्रोजेक्ट घेऊ शकतात, किंवा काही स्टुडंट्सला ह्या दोघांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना प्रॅक्टिकली फील्डमध्ये जाऊन काही शिकायचं असेल तर स्टडी टूरच्या माध्यमाने ते आपण करू शकतो. आता ग्रुप टेस्टिंग जो भाग आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सला एक छोटासा सॅम्पल घ्यावं लागेल. दॅट इज 30 जणांचं सॅम्पल घेऊन आपल्याला त्यांच्यावर एखादी टेस्ट ॲडमिनिस्टर करावी लागेल आणि जे काय आपल्याला स्कोर्स मिळतील, सो टेस्टची स्कोरिंग करून त्याचं इंटरप्रिटेशन करून आणि एखादी छोटीशी स्टॅटिस्टिकल टूल आपण तिकडे वापरू शकतो. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आणि ग्रुप टेस्टिंग झाल्यावर त्याचा रिपोर्ट एका विशिष्ट दिलेल्या पॅटर्नमध्ये लिहावं लागेल. त्याचं डिटेल इथे दिलेलं आहे की आपल्याला पर्पज ऑफ द ग्रुप टेस्टिंग, देन डिस्क्रिप्शन म्हणजेच वर्णन ते द्यावं लागेल, टेस्टचे डिटेल्स, आणि जे काही रिझल्ट्स असतील त्याला एक टॅब्युलर फॉर्ममध्ये प्रेझेंट करणं, त्याच्यावर काही क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस जर ॲप्लिकेबल असेल तर ते करणं, त्या टेस्टिंगचं एक इंटरप्रिटेशन करणं आणि अजून काही रेलेव्हंट फाइंडिंग्स आल्या तर त्याच्याबद्दल पण आपल्याला इथे डिस्कस करता येईल. तर ह्याचा दुसरा भाग जो आहे तो आहे प्रोजेक्ट. प्रोजेक्टमध्ये असं आहे की विद्यार्थ्यांना एक छोटंसं सॅम्पल म्हणजेच 30 सब्जेक्टचं सॅम्पल निवडावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक रिपोर्ट तयार करावा लागेल. तर हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याच्या खाली दिलेल्या मुद्द्याप्रमाणे त्यांना रिपोर्ट तयार करावा लागेल. दॅट इज इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ बेसिक कन्सेप्ट्स, की तुम्ही ह्या पर्टिक्युलर रिसर्चसाठी काही संकल्पना ज्या वापरल्या आहेत ते, त्यांची व्याख्या, हा रिसर्च आपण का घेतो आहे, दॅट इज द रॅशनल किंवा सिग्निफिकन्स. तुम्हाला का वाटलं की आपण या टॉपिकवर रिसर्च करावं. नंतर त्याच्याशी रिलेटेड हायपोथेसिस म्हणजेच अभ्युपगम, सॅम्पल आपण नमुना कोणता निवडलेला आहे तो, त्याच्यासाठी तुम्ही कोणते टूल्स वापरले आहेत म्हणजेच सायकोलॉजिकल टेस्ट कोणती वापरली आहेत, डेटा कशा प्रकारे कलेक्ट केलेला आहे, टेस्ट ॲडमिनिस्टर करून स्कोरिंग करून आपल्याला त्याच्यावर छोटंसं काहीतरी स्टॅटिस्टिकल अनालिसिस करावी लागेल की एक तर तुम्ही मीन मीडियन मोड काढा किंवा 2 ग्रुप असतील तर टी टेस्ट सारखी स्टॅटिस्टिक्स आपण वापरू शकतो. अशा प्रकारे त्याचा रिपोर्ट लिहावं लागेल. नंतर त्याचे रिझल्ट्स, निष्कर्ष, त्याच्यावर चर्चा आणि कन्क्लुजन ह्या गोष्टी तिथे नमूद कराव्या लागतील. त्याच्या लिमिटेशन्स किंवा सजेशन्स काय असतील तर, आणि रेफरन्सेस आपण काय वापरले ते. मग असेही काही विद्यार्थी असतील आपल्याकडे की ज्यांना ग्रुप टेस्टिंगमध्येही इंटरेस्ट नाही आणि प्रोजेक्टमध्येही इंटरेस्ट नाही. तर असे विद्यार्थ्यांसाठी स्टडी टूर रिपोर्ट आहे. ते कोणत्याही फील्डवर जाऊन डिरेक्टली प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन करू शकता. एखादं रिहॅबिलिटेशन सेंटर असेल किंवा मेंटली चॅलेंज्ड मुलांची शाळा असेल किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण व्हिजिट देऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावर स्टडी टूर रिपोर्ट हा लिहावं लागेल. सो ग्रुप सीमध्ये हे सगळे ऑप्शन्स आहे की आपण ग्रुप टेस्टिंग किंवा प्रोजेक्ट किंवा स्टडी टूर असं ह्या तिघांपैकी कोणतंही एक हे करायचं आहे. लास्ट सेक्शन आहे सेक्शन डी म्हणजेच एक्सपेरिमेंट्स. ह्या सेक्शनमध्ये परत टेस्ट सारखेच जसं की आपण सायकोलॉजिकल टेस्टिंगमध्ये पाहिलं की आपल्याला दिलेल्या सिलॅबस
मधून कोणतेही 8 टेस्ट्स ॲडमिनिस्टर करायचे आहेत. त्याच प्रकारे इथे एक्सपेरिमेंट्समध्ये सुद्धा आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला परत 8 टेस्ट हे ॲडमिनिस्टर 8 टेस्ट नाही सॉरी 8 एक्सपेरिमेंट्स हे करायचे आहेत. लाईक सायकोफिजिक्स म्हणजेच मनोभौतिकी, ह्याच्यावर दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला कोणतेही 2 करायचे आहेत. देन नेक्स्ट टॉपिक आहे अटेन्शन. अटेन्शन ह्याच्यावर आपल्याला कोणताही एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. नेक्स्ट आहे परसेप्च्युअल प्रोसेसेस म्हणजे संवेदनाशी रिलेटेड, त्याच्यावर 2 एक्सपेरिमेंट्स. थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ह्याच्याशी रिलेटेड कोणताही एक एक्सपेरिमेंट. लर्निंगवर 1 आणि मेमरीवर 1. आता आपल्याला माहिती आहे की प्रयोग हा सायकोलॉजीचा गाभा आहे. तर प्रयोग म्हटल्यावर काय, तर हे आपण थिअरीमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत की नियंत्रित वातावरणात केला जाणारा अभ्यास म्हणजेच प्रयोग. सो मुलांना प्रयोग म्हणजे काय आणि ॲक्च्युअल प्रयोग करत असताना त्याची पूर्वतयारी कशी करावी, त्याची प्लॅनिंग कशी करावी, त्याचं प्रोसिजर काय राहील, त्याच्यामध्ये आपण आलेला जो सब्जेक्ट असतो त्याला आपण सूचना, ज्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन्स, ते कसे द्यावे लागतात आणि एकंदरीत हा प्रयोग कसा करावा, त्याच्यात कोणकोणते व्हेरिएबल्स कंट्रोल करावे लागतात आणि पूर्ण एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट असतो तो कसा लिहावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टींची एक तोंडओळख व्हावी म्हणून आपण हा सेक्शन जो आहे एक्सपेरिमेंट्स तो करतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे 8 एक्सपेरिमेंट्स आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण बघितलं की इथे सायकोलॉजिकल, प्रॅक्टिकल, टेस्ट आणि एक्सपेरिमेंट्स ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर जे एक्सपेरिमेंट्स आणि टेस्ट आहे हे आपण कॉलेजमध्ये करूया, पण सध्यापुरतं आपण ह्या ऑनलाईन टीचिंगमध्ये स्टॅटिस्टिक्स हा भाग जो थोडंफार थिओरॉटिकल आहे तो इथे कवर करण्याचा प्रयत्न करूया. तर पुढचे सेशन्स जे राहतील त्याच्यामध्ये मी स्टॅटिस्टिक्स कवर करण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत. आपल्याला थिअरी काहीच करायची नाही आहे, फक्त हे उदाहरणं जे इथे दिलेले टॉपिक्स आहे ते सोडवायचे आहे आणि ह्याच्यासाठी प्रॅक्टिकल एक्झाममध्ये 20 मार्क फक्त स्टॅटिस्टिक्ससाठी राहतील. तर ज्या दिवशी आपली प्रॅक्टिकलची एक्झाम होईल वर्षाच्या शेवटी, त्यावेळेला आपल्याला पहिले 45 मिनिट्स दिले जातील, ते फक्त स्टॅट्सचे 2 गणित सोडवायला, जे 10 मार्क प्रत्येकी असतील. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण हे डिटेलमध्ये शिकूया. आता फक्त त्याचे टॉपिक्स बघून घेऊ. तर टॉपिक्स जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वारंवारिता. वारंवारिता म्हणजे तुम्ही शाळेत असताना जर आठवत असेल की आपल्याला काही धडे गणितामध्ये स्टॅट्सवर आधारित होते. तर आपल्याला सपोज वर्गाच्या मुलांची एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या टेस्टमध्ये मिळालेले जे गुण आहे ते आपल्याला अनग्रुप्ड डेटाच्या स्वरूपात दिलेले असतात. सपोज वर्गात 30 मुलं आहेत आणि त्यांना मिळालेले गुण उदाहरणार्थ 20, 25, 23, 15, 10 अशा प्रकारे आपल्याला गुण दिलेले असतात आणि नंतर आपण टाळेच्या खुणा करून, दॅट इज टॅली मार्क्स करून, आपण नंतर त्याला एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये डिवाईड करत असतो. हे आपण शाळेत असताना केलेलं आहे, तर हे आपण इथे शिकूया. परत नेक्स्ट आहे आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणजेच मीन, मीडियन, मोड फॉर ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड डेटा. म्हणजेच काय, तर आपल्याला केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे एखादा जो ग्रुप आपल्याकडे आहे, जो सॅम्पल ग्रुप आहे, त्याची केंद्रीय प्रवृत्ती, त्या सॅम्पल ग्रुपचा झुकाव कुठे आहे. जसं मी आता उदाहरणं दिलं होतं की वर्गाच्या मुलांचे मार्क्स आपल्याकडे दिलेले आहेत. सो 30 मुलांचे मार्क्स जर माहीत असतील तरीसुद्धा हा वर्ग कसा आहे, वर्ग हुशार आहे का मध्यम आहे, ते आपण सांगू शकणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला मीन, मीडियन किंवा मोड, सरासरी काढावी लागेल का किंवा मध्यमान तो काढावा लागतो आणि ह्याच्या आधारेवर आपण सांगू शकतो की एकंदरीत हा जो वर्ग आहे तो कसा आहे. नेक्स्ट आहे मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी म्हणजेच विचलन. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की रेंज, स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजेच प्रमाण विचलन आणि क्वार्टाइल डिव्हिएशन हे काय आहे. क्वार्टाइल डिव्हिएशनमध्ये आपण जो ग्रुप असतो त्याचा विस्तार जो असतो तो 4 क्वाड्रंट्स म्हणजे 4 भागांमध्ये करतो आणि तोच आपण कॅल्क्युलेट करतो Q1, Q2, Q3 किंवा Q4. तर अशा प्रकारे आपण क्वार्टाइल डिव्हिएशन कॅल्क्युलेट करू शकतो.
आणि लास्ट टॉपिक जो आहे तो आहे कोरिलेशन म्हणजेच सहसंबंध. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक टाईप आहे, तो म्हणजे रँक डिफरन्स कोरिलेशन. तर ह्या सगळ्या टॉपिक्स आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये कव्हर करायच्या आहे. तर येणाऱ्या सेशन्स आपला स्टॅटिस्टिक्सवर असेल. अशा प्रकारे आपण S4चा सिलेबस आज पाहिलेला आहे. थँक्यू.